अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील दमणगंगा नदीवर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे। या प्रकल्पासाठी गुजरातमध्ये नियोजित 21 नदी पुलांपैकी हा 16वा नदी पूल आहे। वलसाड जिल्ह्यात असलेले सर्व 5 नदी पूल आता पूर्ण झाले आहेत। संपूर्ण कॉरिडॉरवर एकूण 25 नदी पूल बांधले जात आहे। वलसाड जिल्ह्यातील MAHSR मार्ग सुमारे 56 किलोमीटर लांबीचा आहे। जारोली गावातून सुरू होतो आणि अगलदरा गावात संपतो। या मार्गात वापी बुलेट ट्रेन स्टेशन, 350 मीटर लांबीचा बोगदा, 5 नदी पूल आणि एक PSC पूल समाविष्ट आहे। दमणगंगा नदी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील वलवेरी गावाजवळ सह्याद्री टेकड्यांमधून उगम पावते। ती सुमारे 131 किलोमीटर वाहते। महाराष्ट्र, दादरा आणि नगर हवेली आणि दमण मधून जाते आणि नंतर अरबी समुद्रात मिळते। ही नदी पिण्यासाठी, सिंचनासाठी आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे। वापी, दादरा आणि सिल्वासा सारखी औद्योगिक शहरे तिच्या काठावर बसलेली आहे। नदीवरील मधुबन धरण हा एक प्रमुख जलसंपदा प्रकल्प आहे, जो गुजरात DNH आणि दमण आणि दीवला लाभ देतो, ज्यामुळे सिंचन, पाणी पुरवठा आणि वीज निर्मितीसाठी पाणी मिळते। नदीवरील पुलाची मुख्य वैशिष्ट्ये अशी आहेत: लांबी 360 मीटर, यात 9 पूर्ण स्पॅन गर्डर असतात। पियरची उंची 19 ते 29 मीटर, यामध्ये 4 मीटर लांबीचा एक, 5 मीटर लांबीचा एक आणि 5.5 व्यासाचा 8 गोलाकार पियर समाविष्ट आहेत। हा पूल बोईसर आणि वापी बुलेट ट्रेन स्टेशन दरम्यान आहे। या दोन्ही स्टेशन दरम्यान आधीच पूर्ण झालेला आणखी एक नदी पूल म्हणजे दारोठा नदी पूल। ही नदी वापी बुलेट ट्रेन स्टेशनापासून सुमारे 1 किलोमीटर आणि बोईसर बुलेट ट्रेन स्टेशनापासून 61 किलोमीटर अंतरावर आहे। वलसाड जिल्ह्यातील पूर्ण झालेले इतर नदी पूल म्हणजे औरंगा, पार, कोलक आणि दारोठा आहे।